ती मीरा अग्नी कलश घेण्यासाठी गावाच्या वेशीपर्यंत पोचूच शकणार नाही. असं काहीतरी करायला हवं. पण बाबा ते करायचं तरी कसं? दरवेळी ती मीरा वाचते आणि विधी पूर्ण होतो. अरे मग तुम्ही कशाला आहात? थांबवा तिला, अडवा, काय वाटेल ते करा. अगदी तिचा प्राण घ्यायला लागला तरी बेहतर. मीरा तुमच्या आयुष्यातील सुखातला सगळ्यात मोठा अडसर आहे शैलजा ताई. मग हा अडसर दूर करायचा ना? मोक्ष द्यायचा का तिला? मारायचं ना तिला? मला 5 ऐवजी 7 लाख मिळणार असतील ना तर स्वतःच्या हाताने मारेन मी तिला. अहम ब्रह्मास्मी. आलास तू? थांब वेदाला बोलवते. वेदा, वेदा बाबा आलाय. माया काय करतेस तू? मी आलो हे कळल्यावर वेदा मला भेटायला येईल असं वाटतंय तुला? तू मला आई म्हणून स्वीकारलंस. थँक्यू सो मच. मला माहिती आहे बाळा, मी अंबिकाची जागा कधीच घेऊ शकत नाही. पण मी तुला प्रॉमिस करते की मी तुझ्यावर तुझ्या आईसारखंच प्रेम करेन. अंबिकाची उणीव तुला कधीच कधीच जाणून देणार नाही. I promise to love you forever. माया, लग्नाआधीच तू वेदाला आपलंसं केलंयस, तिची आई झालीयस, हे बघून खूप बरं वाटतंय मला. आणि वेदासाठी सुद्धा चांगलंच आहे की, अगदी सोन्याहून पिवळं. हो ना वहिनी? बडी नाही, शांता. बाबा, तुम्ही बडीला इथे का बांधताय? आजपासून तो घराच्या बाहेरच राहील. काय? हो. का? त्याचं वागणं जरा बदललंय. उद्या वेटरनरी डॉक्टरला बोलून त्याचा चेकअप करून घ्यावं लागणार. नाही, पण मला तसं काही जाणवलं नाही. मंजिरी, तो आता मायाच्या अंगावर धावून गेला होता. मी थांबवलं त्याला म्हणून. उद्या तो वेदाच्या बाबतीत असं काही वागला तर ते धोक्याचं ठरू शकतं.
बाबा तुम्ही म्हणता असं काहीच नाही होणार आणि बडी वेदाला नाही काय करणार. अनन्या, मला कळतंय, पण आपण रिस्क नाही घेऊ शकत. वेदासाठी हे कठीण आहे, पण आपल्याला हे करावं लागेल. आणि हो, मी सांगेस तोपर्यंत कोणी बडीला इथून मोकळं करायचं नाही. आजचा विधी एवढा महत्वाचा आहे ना, आणि मीरा अजून आलेली नाहीये. ऐकतं काय हो गुरव, अहो कुठे आहे तुमची पुतणी? काय झालं? आम्ही पुढे आलो, ती येतच असेल मागून. अहो तिला सोबत घेऊन यायचं ना मग. हो बुवा, अहो तिच्यामुळे विधीला उशीर झाला तर काय करायचं आपण? करा, आम्हाला सगळ्यांना तीच काळजी आहे. खरं म्हणजे आतापर्यंत कलश घेऊन मीराने अर्ध अंतर पार करायला आहोत. हे तुम्हाला आणि मला कळतंय, पण ती वेळेत आलीच नाही तर. अहो गावच्या उत्सवात खंड पडेल की नाही मला सांगा. पडेल की नाही खंड? पडेल ना मग. असा कसा खंड पडू देऊ आपण? हो गुरव, मीरा येणार आहे की नाही ही सगळ्या गाववाल्यांना तुम्ही मूर्ख बनवताय. गुरव, मीरामुळे जर मुहूर्त चुकला आणि उत्सवात जर खंड पडला ना, तर शिवनाथ सारखं तुमचंही वाटोळं होईल. हो त्यांचं होईल तर होईलच, पण अख्ख्या गाववाल्यांचं पण होईल ना. हं? देवीचा कोप होईल. अहो, गुरव कळते की नाही तुम्हाला? हो पाटील, काय बोलताय तुम्ही? जरा शांत राहा, जरा धीर धरा, धीर धरा. हो मीरा येतच असेल. आपल्या जबाबदारीपासून लांब पळणारी मुलगी नाहीये ती. हो ना, आमची मीरा अशी हलगर्जीपणा करणाऱ्यातली नाहीये.